मंडळी नमस्कार. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा व्हिडिओ करावा असा वाटतोय, कारण तशा घडामोडी घडत आहेत. घडामोडी घडताना असं लक्षात येत आहे की 17 जागांच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या 17 जागांपैकी 17च्या 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये ज्या जागा होत्या त्यातल्या जागांमध्ये भंडारा गोंदिया आणि वर्धा चंद्रपूर या जागांवरतीच काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला विजयाची शक्यता वाटत होती. मात्र आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की तिथे देखील त्यांचे जे सदस्य आहेत, म्हणजे ते जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील, या सदस्यांपैकी बहुतांश सदस्य जे आहेत ते भाजपाच्या गळाला लागलेले दिसतात किंवा महायुतीच्या गळाला लागलेले दिसत आहेत. आणि त्यामुळे तिथे देखील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जवळपास मावळलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे यवतमाळमध्ये महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांनी तर काल माघारच घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्याकडे संख्याबळ नसलं तरीसुद्धा निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी मी केवळ अर्ज भरला होता. 137 संख्येची तफावत असल्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचं काल त्यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र जर हारायचं होतं हे पहिल्या दिवसापासून माहिती होतं, मग उमेदवारी का भरली असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये देखील जी पोटनिवडणूक होते आहे, या नागपूरच्या पोटनिवडणुकीत देखील अतुल लोंढे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते उमेदवार आहेत आणि भाजपाच्या उमेदवाराच्या समोर ते निवडून येण्याची शक्यता जवळपास नसल्यातच जमा आहे. इकडे जर आपण महायुतीकडे जर पाहिलं तर 17च्या 17 ठिकाणी ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली होती त्यांची ती बंडखोरी शमवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. काल महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे प्रदेशाध्यक्ष जे सगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित होते. मात्र ज्या ठिकाणी बंडखोरीचा विषय होता त्या ठिकाणी बंडखोरी जवळपास त्यांनी शमवलेली आहे. फक्त एक नाशिकमध्ये शिल्लक राहिलेली आहे, ती गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर संपेल अशी चिन्ह आहेत. कारण जे बंडखोर आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की गिरीश महाजनांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर आमचा निर्णय घेऊ. दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी या बंडखोरांना पाठिंबा जाहीर केलेला होता. मात्र या पाठिंब्यावरती देखील ते निवडून येण्याची शक्यता अजिबात नाही आहे. एकंदरीत जर सगळी गणितं पाहिली तर महायुतीचं वर्चस्व 17च्या 17 जागांवरती दिसून येत आहे. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. ठाण्यामध्ये एक बाजू सिंगल हँडेडली महायुती निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मात्र विरोधकांनी महायुतीला त्यांच्यासमोर लढाच द्यायचा नाही असं ठरवलेलं दिसतं आहे. बहुतांश ठिकाणी त्यांचे उमेदवार डळमळीत आहेत, निवडून येण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी तर त्यांनी माघारच घेतलेली आहे. नाशिकमध्ये त्यांनी उमेदवारच दिला नाही. अशी परिस्थिती विरोधकांची असणं योग्य नाही आहे. त्यांनी लढा द्यायची तयारी ठेवली पाहिजे.